नंदुरबार जिल्ह्यात अवैध बायोडिझेल वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 1,28,000 लिटर बायोडिझेलची वाहतूक करणारे 3 टँकर पोलिसांनी जप्त केलेत। सुरत ते धुळे राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात राज्यातून विसरवाडी मार्गे बायोडिझेलची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिळवली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ सापळा रचला। 8 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास विसरवाडीच्या दिशेने धुळ्याकडे जाणारे 3 पांढऱ्या रंगाचे टँकर पोलिसांनी अडवले। तपासणी दरम्यान टँकरमध्ये बायोडिझेल असल्याचा संशय आल्यानं पुरवठा विभाग नवापूर आणि नंदुरबार येथील फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली। त्यामध्ये 3 टँकरमध्ये बायोडिझेलची वाहतूक होत असल्याचं निष्पन्न झालं। या कारवाईत 1,02,40,000 रुपये किमतीचे सुमारे 1,28,000 लिटर बायोडिझेल, 1,15,20,000 रुपये किमतीचे 3 टँकर आणि 30,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 2,17,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेले टँकर क्रमांक GJ12 BW 7829, GJ12 BW 4947 आणि GJ12 CT 9537 असे आहेत। या प्रकरणी 3 टँकर चालकांना ताब्यात घेण्यात आला आहे। बाबूलाल नरसिंगराम बिश्नोई वय 49 राहणार बुनिया तालुका सेंडवा जिल्हा बाडमेर राजस्थान, गुमानराम रूपाराम जाट वय 38 राहणार पिनगड तालुका चौथान जिल्हा बाडमेर राजस्थान आणि संतोष राधेश्याम सिंग वय 36 राहणार पुरा हरलाल तालुका बा जिल्हा आग्रा उत्तर प्रदेश या तिघांविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खराणे करीत आहेत। ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार रामेश्वर चव्हाण, अभय राजपूत, मनोज महाजन, विनोद पाटील आणि रवींद्र अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। द पोलीस न्यूज ब्युरो, नंदुरबार।